माननीय सभापती महोदय, राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री यांच्या सूचनेवरून काल एसटी कामगारांनी जी बंदची हाक दिली होती आणि 29 तारखेला त्यांनी जे आंदोलन करण्याची भूमिका घेतली त्यावर निर्णय घेण्याकरता काल सभागृहामध्ये आमचे सदाभाऊ खोत यांनी सुद्धा हा विषय उपस्थित केला आणि त्या अनुषंगाने मी एसटी महामंडळाच्या सर्व सभासदांची आणि सर्व कामगारांची बैठक घेतली आणि आज या सभागृहाला उपस्थित किंवा उभा राहत असताना माझ्या मनात एक समाधानाची भावना आहे। कारण आज आपण केवळ एक प्रशासकीय निर्णय जाहीर करत नाही आहोत, तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात अहोरात्र सेवा देणाऱ्या एसटीच्या सुमारे 86,000 कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्काला न्याय देत आहोत। एसटी ही केवळ एक परिवहन संस्था नाही, ही महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेची जीवनवाहिनी आहे। गेली 8 दशके लालपरीने शेतकरी, विद्यार्थी, कामगार, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि आदिवासी व दुर्गम भागातील लाखो नागरिकांच्या त्यांच्या आयुष्याशी जोडून ठेवलेले आहे। या लालपरीचा खरा आधारस्तंभ म्हणजे एसटीचे कर्मचारी। उन्हाळा असो, पावसाळा असो किंवा कोणतेही संकट असो, स्वतःच्या कुटुंबापेक्षा प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणारे या कर्मचाऱ्यांचे योगदान शब्दात मांडणे अशक्य आहे। याच कर्मचाऱ्यांच्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या न्याय मागण्यांबाबत शासनाने अत्यंत सकारात्मक भूमिका घेतली आहे। मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री आदरणीय सुनेत्राताई पवार यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या भावना समजून घेत हा ऐतिहासिक निर्णय घेतलाय। मला या सभागृहाला सांगताना आनंद होत आहे की राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता 53% वरून 58% करण्यात आलेला आहे। घरभाडे भत्ता 8, 16, 24% वरून 10, 20 व 30% आणि वार्षिक वेतनवाढीचा दर 2% वरून 3% करण्यात आलेला सभापती महोदय। या निर्णयामुळे एसटी महामंडळावर सुमारे दरमहा 45 कोटी रुपयाचा आर्थिक अतिरिक्त भार पडणार असला तरी कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कापुढे हा खर्च गौण आहे। कारण कर्मचाऱ्यांचे मनोबल उंचावल्याशिवाय एसटी अधिक सक्षम होऊ शकत नाही। याचबरोबर कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि वार्षिक वेतनवाढीच्या थकबाकीसह वैधानिक देणी मिळून सुमारे 5,649 कोटी रुपये अदा करण्यासाठी शासन भविष्यामध्ये प्रयत्नशील आहे आणि त्याचबरोबर अनेक वर्षाची ही प्रलंबित मागणी पूर्ण करण्याकरता आम्ही कटिबद्ध आहोत। मी एसटी कर्मचाऱ्यांच्या सर्व संघटनांचे मनापासून आभार मानतो। त्यांनी संघर्ष केला, संयमही राखला आणि सकारात्मक चर्चेच्या माध्यमातून मार्ग काढण्यावर विश्वास ठेवला। विशेषतः कृती समितीचे नेतृत्व करणारे आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सदाभाऊ खोत व कृती समितीचे सर्व सदस्य यांनी वेळोवेळी कर्मचाऱ्यांच्या भावना सभागृहात प्रभावीपणे मांडल्या, त्याबद्दल त्यांच्या प्रयत्नांचे सुद्धा मनापासून आभार मानतो। या सभागृहाचे सदस्य असलेले भाई जगताप व त्यांचे सहयोगी असलेले श्रीरंग बर्गे यांचेही मी मनापासून आभार मानतो। सचिन भाऊ आपलं तर जास्त आभार मानतो, कारण ज्यावेळेस बेस्टचा संप आम्ही मिटवला, एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून आम्ही ती बैठक घेतली, त्या बैठकीचे नेतृत्व सचिन भाऊ आहिर आपण करत होता, त्याचा मला अभिमान आहे। आणि त्यामुळे आपल्या ह्या सभागृहातील सर्व सदस्य बेस्ट कामगार असू द्या किंवा एसटी कामगार असू द्या, सर्वांसाठी गेली अनेक वर्ष आपण झगडताय आणि त्यामुळे महायुती सरकारच्या माध्यमातून ह्या सगळ्या निर्णयाची अंमलबजावणी होते। या निर्णयानंतर कर्मचाऱ्यांनी 29 जून रोजी जे धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता तो मागे घेतलेला आहे। हे शासन कर्मचाऱ्यांमधील परस्पर विश्वासाची मोठी पावती आहे। सभापती महोदय, आजचा हा निर्णय केवळ वेतनवाढीचा नाही तर विश्वास वाढवण्याचा आहे। निर्णय केवळ आर्थिक नाही तर मानवी संवेदनाचा आहे। एसटीच्या प्रत्येक चालक, वाहक, तांत्रिक, कर्मचारी, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कष्टांच्या शासनाने केलेला हा सन्मान आहे। आपल्यालाही कल्पना आहे की सभागृहातील आमचे सदस्य दरेकर साहेब यांचे वडील सुद्धा एसटीचे कंडक्टर होते, त्यामुळे एसटीचा विषय ज्या वेळेस या सभागृहामध्ये आला ते सुद्धा आपल्या भावना या सभागृहामध्ये व्यक्त करत असतात आणि त्यामुळे या सभागृहातील सगळ्या सदस्यांच्या भावनांचा आदर करून आम्ही हा महायुती सरकारने निर्णय घेतलेला आहे। आपण सर्वांनी मिळून एसटीला आर्थिकदृष्ट्या सक्षम, आधुनिक आणि प्रवाशांच्या विश्वासाला पात्र अशी संस्था बनवायची आहे। कर्मचारी समाधानी असतील तरच लालपरी अधिक वेगाने, अधिक विश्वासाने महाराष्ट्राच्या प्रत्येक गावापर्यंत धावेल, याचा मला पूर्ण विश्वास आहे। मी परत एकदा या सभागृहातील सर्व सदस्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो की वेळोवेळी एसटीचा जेव्हा प्रश्न राहिला त्या प्रश्नाला चालना देण्यासाठी या सभागृहातील भले विरोधी पक्षाचे का होईना, पण विरोधी पक्षाचे असेल तरी एसटीचा कर्मचारी हा आमचा कर्मचारी, आमचा सहकारी आहे, या भावना आमच्या कुटुंबातील एक सदस्य म्हणून आपण सर्वांनी जो ठेवला, त्यामुळे
एसटीला प्रगती पथावर घेऊन जाण्यासाठी मी प्रयत्न करतो आणि त्या पाठीमागे आपण ठामपणे उभे आहात याचा मला अभिमान आहे. परत एकदा या सभागृहातील सर्व सदस्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो.